तुम्ही घ्या टाका. हा चला गणपती बाप्पा मंगल मूर्ती. बाकी जो बच्चा चले ले गए, बाकी जो बच्चा चले चोर ले गए. मस्त सगळ्या आजी खेळामध्ये रंगलेल्या आहेत. असा छान खेळ पाहण्यासाठी आपण सर्वजण इथे जमा व्हायचं आहे. श्री गणेशोत्सवानिमित्त हॅपी क्लब बार्शी आयोजित विविध स्पर्धांचे आयोजन केलेले आहे. या स्पर्धांमध्ये आपले हार्दिक स्वागत सुस्वागत. हॅपी क्लब बार्शी आयोजित श्री गणेशोत्सवानिमित्त ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध स्पर्धा आयोजित केलेल्या होत्या. अतिशय उत्साहामध्ये सर्व ज्येष्ठ मंडळी इथे आपला बालपणाचा आनंद घेण्यासाठी, आपलं आयुष्य सुंदर जगण्यासाठी हॅपी क्लबच्या वतीने ज्या स्पर्धा आयोजित केलेल्या होत्या त्या स्पर्धांमध्ये भरपूर संख्येने उपस्थित होते. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद, उत्साह हा जाणवत होता. नाव नोंदणी करून घेतानाही अगदी रांगेत उभे राहून सगळेजण आपली नावं नोंदवत होती. बक्षीस मिळणं किंवा मिळवणं हा वेगळा खेळ होता, परंतु जीवनाचा आनंद घेण्यासाठी एका शब्दावरती सर्वजण मंडळी उपस्थित राहिले. आजी आजोबा अतिशय उत्साहाने या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले होते. असा हा हॅपी क्लब आयोजित ज्येष्ठ नागरिकांसाठी स्पर्धेचा देखावा आपण पाहत आहात. काही जण गाणं म्हणत होते, काही जण गप्पांमध्ये रंगली होती, तर काही जणांना आपल्या बालपणीच्या आठवणही आठवत असतील. असे सर्व आजी आजोबा. त्याचप्रमाणे महिलांसाठी आणि मुलींसाठी रांगोळीची स्पर्धा आयोजित केलेली होती. अतिशय उत्साहाने महिला यामध्ये सामील होत्या, सहभागी झालेल्या होत्या. स्वतःची सुंदर रांगोळी, त्यामध्ये रंगरंगोटी, अगदी मन लावून रंगरंगोटी करत होत्या. त्यांच्याही चेहऱ्यावरचा आनंद काही वेगळाच होता. बक्षीस मिळवण्यासाठी कोणीही धडपडत नव्हतं, तर फक्त आपल्याला आपली कला सादर करता येते आणि हॅपी क्लबच्या वतीने हे व्यासपीठ आपल्याला मिळतंय, हा एकमेव उद्देश ठेवून सर्व महिलासुद्धा यामध्ये सहभागी झालेल्या होत्या. कोणी मोराची रांगोळी, तर कोणी बाप्पाचं चित्र रेखाटलेलं होतं, कोणी फुलं पानांच्यामध्ये वेगवेगळे रंग भरलेले होते. अशा अत्यंत देखण्या रांगोळ्या या कार्यक्रमामध्ये रंग उजळून टाकत होत्या. असा हा ज्येष्ठ नागरिकांसाठी आयोजित केलेला कार्यक्रम. हार्दिक हार्दिक स्वागत. हॅपी क्लब बार्शी आयोजित गणेशोत्सवानिमित्त ज्येष्ठ नागरिकांच्या स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत. या स्पर्धेमध्ये आवर्जून विजयनामा राहील. त्यांनी आपली उपस्थिती दाखवल्याबद्दल आपले हार्दिक आभार, हार्दिक स्वागत. मी व्यासपीठावर त्यांना 1 मिनिट थांबा घ्या सगळे. विजयनामांना व्यासपीठावरती उपस्थित राहण्यासाठी विनंती करते. यानंतर नगरसेविका कुसुमताई सुर्वे यांनाही मी व्यासपीठावर आमंत्रित करते. जरा बाजूला तर का इथे टेकले तर थोडं बाजूला घ्या ना सगळ्यांना. नगरसेविका कुसुमताई सुर्वे, यानंतर ज्येष्ठ नागरिक माजी सैनिक नवले काका, नवली मेजर, स्टेजवरती या. माजी नगरसेवक दिलीप कुमार डमरे आहेत का दादा?
टाळ्यांच्या गजरात आपण पुन्हा एकदा स्वागत करूया. सर्व ज्येष्ठ नागरिकांना त्रिवार वंदन आणि त्यांची मार्गदर्शन घेऊन त्यांच्या प्रेरणा घेऊन आपण सर्वजण त्यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केलेला आहे. हॅपी क्लब बार्शी आयोजित श्री गणेशोत्सवानिमित्त ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध स्पर्धांचं आयोजन केलेलं आहे. मागे महिलांसाठी मुलींसाठी रांगोळी स्पर्धाही आयोजित केलेली आहे. स्टेजच्या मागे सगळ्या महिलांनी छान छान रांगोळ्या काढलेल्या आहेत. त्याही सर्व मान्यवरांनी एकदा बघून घ्यावेत आणि मग स्टेजवर स्थानापन्न व्हावे. विजयींना विनंती आहे, महिलांनी रांगोळ्या काढलेल्या आहेत त्या रांगोळ्या फक्त बघाव्यात एकदा सगळेजण मिळून. अजून कोण आहे? यस सर्वर बघा तिकडं. ही काय चालू आहे यांचं झालं की खुल्या खोड्यात एवढ्या नको वय ठेवलं बस घरी पण श्री गणेशोत्सव निमित्त आपण ज्या ज्येष्ठ नागरिक स्पर्धा घेतोय त्या स्पर्धामध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा हार्दिक स्वागत. एकदा आपण पुन्हा एकदा जोरदार टाळ्या वाजवूयात ना. टाळ्यांचे खूप फायदे असतात असं कानपुडे सरांनी सांगितलेलं होतं. मी त्यांचं शूटिंग केलं होतं. योगासनामध्ये टाळ्यांना खूप महत्व आहे. अशा जोरदार एकमेकांवरती टाळ्या वाजवल्या जातात. एकदा हॅपी क्लब वाले तुम्ही वाजवून दाखवा. त्याचे फायदे म्हणजे काय? आपल्या हृदयाची स्पंदनं वाढतात. अतिशय उत्साहात काम करणारे असं हॅपी क्लब. हा सगळा परिसर एकदम स्वच्छ ठेवलेला आहे हॅपी क्लबने. या सगळ्या परिसरामध्ये हिरवीगार झाडं लावलेली आहेत. सगळ्यांना सावली देण्याचं छाया देण्याचं काम हॅपी क्लबने केलेलं आहे. कुत्र्यांना पाणी मिळावं यासाठी सुद्धा एक हौद इथे आहे आणि तो हौद सिमेंटचा जवळजवळ 10 जण त्याला उचलायला लागतात. तो स्वच्छ करणे 2 दिवसाआड स्वच्छ करणे त्यामध्ये पाणी स्वच्छ भरणे आणि ते कुत्र्यांना पिण्यासाठी ठेवणे याला म्हणतात खरी समाजसेवा. आणि हे समाजसेवेचं काम करणारे हॅपी क्लबवाले. त्यांच्या टाळ्यांमुळे आमची बिल्डिंग उठते आणि मग आम्हालाही उत्साह वाटतो. असा हा हॅपी क्लब नेहमी आनंदी उत्साही असा हा हॅपी क्लब आणि त्यांच्या वतीने आयोजित श्री गणेशोत्सवानिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन फक्त ज्येष्ठ नागरिकांसाठी. उत्पन्न समितीचे मुख्य प्रशासक आदरणीय नाना राऊत, त्याचबरोबर सावळे सर, सुर्वेताई आणि देशसेवा करून निवृत्त झालेले माजी सैनिक नवले नाना, या सर्वांना मी स्मरण करून या कार्यक्रमाचं प्रास्ताविक माझ्याकडे करण्याची जबाबदारी दिलेली आहे. खरं तर प्रास्ताविकामधून वक्त्याचा श्रोत्याशी मेळ जुळत असतो आणि त्यातूनच कार्यक्रमाचा हेतू साध्य होत असतो. मला प्रास्ताविक करण्यापूर्वी हॅपी क्लब विषयी थोडंसं सांगावंसं वाटतं. गेल्या काही वर्षामध्ये मॉर्निंग वॉक, डेली एक्सरसाइज आणि योगा या निमित्तानं एकत्र आलेली काही मंडळी, यातून हॅपी क्लबची निर्मिती झाली. हॅपी क्लब मध्ये मेजॉरिटी जरी शिक्षक असले तरी हॅपी क्लबच्या कार्याकडे प्रेरित होऊन विविध क्षेत्रातील लोक, डॉक्टर, इंजिनियर, माजी सैनिक, शिक्षणाधिकारी असे सर्व या क्षेत्रामध्ये कार्य करण्यासाठी हॅपी क्लब मध्ये आलेले आहेत. थोडीशी सभासद संख्या असलेला हॅपी क्लब आज 25 ते 30 सभासद संख्येवर जाऊन पोहोचलेला आहे. याचा मला अभिमान वाटतो. सुरुवातीला गणेश उत्सवाची स्थापना करत, गणेश मूर्तीची स्थापना करून 17 गुंठ्याच्या ओपन प्लेस मध्ये स्वच्छता करत, स्वच्छता हेच ब्रीदवाक्य, स्वच्छता हीच आमची प्राथमिकता हे ब्रीदवाक्य घेऊन हॅपी क्लबने सुरुवात केली. 17 गुंठ्याचा परिसर स्वच्छ केला, त्यामध्ये झाडी लावली. लेकरासारखी डार्लिंग चाइल्ड असं म्हटलं जातं अशी झाडी वाढवली. 17 गुंठ्याच्या परिसरामध्ये झाडी वाढल्यानं आज या परिसरामध्ये प्रचंड सौंदर्यामध्ये भर पडलेली आपल्याला दिसून येते.
नंतर कोरोनाच्या कालावधीमध्ये हॅपी क्लबच्या वतीनं जे गोरगरीब आहेत अशांसाठी जीवनावश्यक वस्तूंचं वाटप करून माणुसकी दाखवण्याचं काम सुद्धा हॅपी क्लबनं केलेलं आहे. सतत गुणवंत व्यक्तींच्या पाठीवर शब्बासकीची थाप मारत हॅपी क्लब त्यांचा सत्कार आयोजित करत असते. त्याचबरोबर MPSC UPSC स्पर्धा परीक्षेमध्ये जे विद्यार्थी यशस्वी झाले त्या विद्यार्थ्यांना त्यांचा सत्कार करून नवीन विद्यार्थ्यांना त्यांची प्रेरणा मिळावी म्हणून त्यांचाही सत्कार हॅपी क्लबच्या वतीनं केला जातो. अर्थ हॅज नो एनिथिंग टू फिअर मोर डल हू वुड बी हू कुड पास बाय. त्याला असं म्हणायचं होतं की सौंदर्याचा अप्रतिम नजराना इथे असताना एखादा अरसिकच व्यक्ती या सौंदर्याकडं असंवेदनशील नजरेनं पाहिलं. मला वाटतं की सगळ्यांच्या मनात भरलेला हा रोड, या रोडवरची झाडी आणि या रोडवरचं जे पर्यावरण संतुलन आहे हे राखण्याचं काम हॅपी क्लबनं केलेले आहे आणि याच्यामध्ये मोलाची भर नाना राऊत यांनी टाकलेली आहे. मला आवर्जून त्यांचा उल्लेख करावा असं वाटतो. हॅपी क्लबच्या माध्यमातून पेविंग ब्लॉक टाकण्याचं काम जवळजवळ 77 लाखाचं काम हे मंजूर करण्यात आलेलं आहे आणि ते पण फक्त 20 दिवसामध्ये. आम्ही त्यांच्याकडे गेलो त्यावेळेस सकाळी मॉर्निंग वॉकला ते आलेले होते, परंतु त्यांनी कुठल्याही प्रकारची अट न सांगता मी जिथे आहे तिथे या म्हटले आणि आम्हाला त्यांनी मॉर्निंग वॉक मध्ये असताना देखील वेळ दिला. खरंच आपलं मनपूर्वक धन्यवाद. आणि या हॅपी क्लबच्या कार्याला माझ्याकडूनही मी लाख लाख शुभेच्छा देतो. हे कार्य असंच घडो अशी मी विनंती करतो. खरं तर आजचा हा कार्यक्रम जो आहे तो ज्येष्ठ नागरिकासाठी आहे आणि आपल्याला माहित आहे की ज्येष्ठ नागरिक हे राष्ट्राची संपत्ती आहे आणि राष्ट्राची संपत्ती जोपासणं हे आपलं सर्वांचं कर्तव्य आहे. ते हसले पाहिजेत, ते निरोगी राहिले पाहिजेत आणि त्यांच्या निरोगी मनामध्ये साऊंड माइंड इज साऊंड बॉडी हे सर्व काही वसलेलं असतं. हा अट्टास धरून 4 दिवसापूर्वी आदरणीय नीता देव मॅडम कानगुडे सरांनी आम्हाला भेटल्या आणि 4 दिवसात ते म्हटले की गणेशोत्सवाच्या निमित्तानं आपण काहीतरी हटके करूया. खरं तर त्यांच्या मनामध्ये जी योजना होती आम्हाला वाटलं लहान मुलांच्या स्पर्धा असतील, कारण मेजॉरिटी लहान मुलांच्या स्पर्धा तरुणांच्या स्पर्धा मंडळ घेत असतात, परंतु ज्येष्ठ नागरिकांसाठी स्पर्धा घेणारं मंडळ म्हणून हॅपी क्लबचं नाव खरंच आज कौतुकास्पद आहे. आणि यामध्ये या हॅपी क्लबच्या या कार्यक्रमामध्ये ज्येष्ठ नागरिकांनी जो उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवलेला आहे याबद्दल मी त्यांचं मनपूर्वक आभार मानतो, स्वागत करतो आणि माझं लांबलेलं प्रास्ताविक थांबवतो. टाइम इज व्हेरी प्रिसियस, परंतु मला हे बोलणं योग्य वाटलं, हे योग्य क्षणी बोलणं योग्य वाटलं म्हणून मी थोडासा वेळ घेतला. थँक्यू. नानासाहेब राऊत, आमच्या सुरवेताई नवले काका, उपस्थित सर्व बंधू भगिनींनो, आज सगळ्या सासूबाई इथे दिसत आहेत, त्यामुळे सुनबाई अतिशय आनंदित असणार. दे आर व्हेरी व्हेरी हॅपी. तुम्हाला सांगतो घरी इतके आनंद असणार, कारण सासू म्हटलं की सारख्या सूचना. सासू सून म्हटलं सूचना नकोत सून. हा लॉंग फॉर्म आहे. हॅपी ग्रुपमुळे हा झाडं लावली, पण हा रस्ता तयार कुणी केला हे सांगितलं नाही, ही गटर कुणी केली हे सांगितलं नाही. हे राजेभाऊंच्या नगरपालिकेच्या नेतृत्वात झालेले आहे. गैरसमज लोकांचा व्हायचा की पूर्वीच झालेलं आहे, गटर झाली, रस्ता झाला, फक्त झाडं लावली आणि तुम्ही योग्य पाहुणे निवडले. आज नानांनी त्यांच्या भागामध्ये त्यांच्या 8,000 झाडांच्या वाढदिवसाला मी हजर होतो. 8,000 झाडं कशाला म्हणतात विचार करा. पाहुणा योग्य निवडलाय. या हॅपी ग्रुपमुळे माझा फायदा काय झाला, मी पहाटे थोडं फिरायला लागलो. परवा मी असंच फिरता फिरता सकाळी मला एक सुंदर आवाज कानावर गोड असा आवाज आला. थोडं झुंजून होतं गुड मॉर्निंग. मला इतका आवाज छान वाटतो, मी म्हणलं गुड मॉर्निंग. आणि मग घरी गेलो. घरी बायको म्हणला खूप आनंद दिसतंय, काय विशेष काय म्हणलं काय नाही म्हणलं रोजच्या पेक्षा तुम्ही फिरून आनंद खूपच तुमच्या चेहऱ्यावर आज ओसरतो. खरं सांगा काय झालंय. आता बायकोला खोटं बोलणं शक्यच नव्हतं. मी म्हणलं असं फिरत सकाळी अस्पष्ट दिसत होतं, पण कोणीतरी जवळून गेलं आणि गुड मॉर्निंग म्हटलं. मला खूप आनंद वाटला. ते म्हणले मीच होते. असे पाहुणे लाभलेले आहेत हॅपी क्लबचे सगळे. आमचे गाडवे सर, कानगुडे बाबा,
सातपुते, इथं अनुपस्थित असलेले आमचे कांबळे सर, आपले विष्णुपंत कांबळे, माझे शिक्षण वगैरे, आणि सगळेच ज्याचे बंधून ही शोभा वाढवली, झाडं लावली, कानवड्या आवानी मार्गदर्शन केलं, योगा घेतला, त्यामुळे माझी तब्येत जरा बरी राहिली. आपणही व्यायाम करत चला आणि असं बाहेर पडत जरा जरा आनंद घेत चला. काय होतं, माणसं घरीच बसतात सारखी, त्यामुळे सगळे कंटाळलेले असतात. अहो माझं गेले 40, 50, 60 वर्ष लग्नाला एकदाही बायकोचं भांडण नाही, कारण मी घरीच नसतो. तेव्हा आपण आनंदी राहा, हॅपी राहा. हॅपी क्लबमुळे खूप चांगलं काही झालंय. पण नानांनी आणि राजाभाऊने आपल्यासाठी एवढं केलंय म्हणल्यानंतर आपण सुद्धा त्यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. मी आता काही राजकीय सभा समजत नाही, पण आपण कायम नानांची आणि राजाभाऊंची जाणीव मनामध्ये ठेवून वाटेल ते काम त्यांनी आपल्याला सांगितल्यानंतर आपण ते करू असं आश्वासन या ठिकाणी देतो. आणि आपल्या सर्व वृद्ध माणसांना अतिशय सुंदर आरोग्य मिळो, उदंड आयुष्य मिळो अशी परमेश्वरच्या प्रार्थना करतो. आणि एक शेवटचा संदेश सांगतो की जरा थोडं देत चला. आता आपण जरा मृत्यूच्या जवळ चाललो हे विसरू नका. 70च्या पुढचे, माझं 75 वय आहे, तरी पण देत चला. कोणा गोर गरीब याला मदत करा. दुसऱ्याच्या सुखामध्ये आनंद, दुःखामध्ये मदत करण्यासारखा आनंद कुठं नाही आहे. पुन्हा एकदा मी आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नानासाहेब. हॅपी क्लब आयोजित बार्शी यांच्या गणेश उत्सवानिमित्त ज्येष्ठ नागरिकांसाठी मनोरंजन खेळ स्पर्धा या ठिकाणी आयोजित केल्या. आणि खरोखरच आतापर्यंत सगळ्या तरुणांसाठीच बार्शीमध्ये स्पर्धा असायच्या. कुठल्याही क्रिकेटच्या असू द्या, व्हॉलीबॉलच्या असू द्या, रांगोळीच्या स्पर्धा मुलींसाठी असायच्या. परंतु या ठिकाणी मला अतिशय आनंद झाला की सरांनी मगाशी सांगितलं की हॅपी क्लबच्या माध्यमातून या रोडच्या बाजूला आम्ही असंख्य झाडं लावली. की मला एक झाडं लावण्याचा एक 10 ते 12 वर्षापासून एक आनंद मिळतो की आपण कितीही मानसिक तणावात असलं, तुम्ही जर झाडं लावत असाल तर ते आपलं मानसिक तणाव त्या ठिकाणी आपल्या म्हणजे एक तणावातून आपण मुक्त होतो. आणि मी जवळपास आम्ही रेल्वे स्टेशनच्या परिसरामध्ये मॉर्निंग सोशल ग्रुप आम्ही त्या ठिकाणी 10 ते 12 वर्षापूर्वी निर्माण केला. आणि आम्ही गैरहजर झाले की 150 रुपये आम्ही दंड त्या ठिकाणी आकारतो. कुठं गावी गेला, कुठं गेला, आजारी असला तरी आमचा दंड कोणाशी बुडत नाही. आणि त्या दंडातून आम्ही त्या परिसरामध्ये असंख्य झाडं लावली. आणि नुसती ती झाडं लावली नाही तर आम्ही एक टँकर घेतला आणि त्या झाडांचं संगोपन चांगल्या प्रकारे केलं. प्रत्येक वर्षी त्या झाडांचा आम्ही वाढदिवस करतो. आणि त्याचीच प्रेरणा घेऊन आपली वृक्ष संवर्धन समिती असेल, इथं हॅपी ग्रुप असेल, आपलं ते तुळजापूर रोडचं एक जाणीव फाउंडेशन असेल, अशा अनेक संघटना पुढे आल्या. आणि या बार्शी शहरामध्ये निसर्गरम्य वातावरण त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे तयार झालं. खरोखरच एक आनंदाची गोष्ट आहे की आपल्याला निसर्ग सगळ्या गोष्टी देतो, अन्न, पाणी, निवारा, परंतु त्या बदल्यात आपण निसर्गासाठी काहीच करत नाही. परंतु मी सर्वांना या ठिकाणी विनंती करेन की तुम्ही एक झाड लावा आणि त्याचं संगोपन चांगल्या प्रकारे करा. तुम्हाला जीवनात यश मिळण्याशिवाय राहणार. कारण मला अनुभव आहे की झाडं लावत असताना आपण कितीही स्ट्रेस मध्ये असलं तर त्या झाडाकडे बघत गेलं तर एक मन अतिशय आनंदी होतंय. या ठिकाणी मागाशी सरांनी त्यांच्या भाषणातून सांगितलं की माझ्याकडं तुम्ही खूप उशीर आले. राजे बोला, मी म्हणलं होतं की तुम्ही शेवटी आता आपली संपत आली टर्म एक 15-20 दिवसात, तरी पण म्हणलं आपण प्रयत्न करू. मी इंजिनियरला लगेच पाठवलं आणि इस्टिमेट करून ठेवलं. त्यात 5-6 दिवसाच्या सुट्ट्या आल्या. आपण बोर्डाला विषय लावून तो मंजूर करून घेतला. परंतु जर नशिबाने आपल्याला चान्स भेटला, 21-25 दिवस आचारसंहिता लागली, तर आपण कुठल्या तरी निधीत आता त्याचं TS आणावं लागेल. पुढच्या आठवड्यामध्ये TS आणून निश्चितपणानं कुठल्या ना कुठल्या तरी निधीत आपल्याला फक्त आचारसंहितेमध्ये अडकून हा विषय, आचारसंहितेत नाही अडकला तर निश्चितपणाने या 15-20 दिवसाचा तो आपण कुठल्या तरी निधीत घालून, कारण इस्टिमेट मोठं झालेलं आहे, 77 लाखाचं त्याचं बजेट झालेलं आहे. कारण मी राजभवनाच रागवलो की बाबा तुम्ही 5-7 वर्ष झालं आपल्याकडे नगरपालिकेची सत्ता आहे आणि तुम्ही सगळे जवळचे. आता माझी भगिनी इथं राहते शीतल, आमचे दाजी आहेत सातपुते सर, त्यांनी सुद्धा मला हा विषय कधी कानावर घातला नाही. उलट आम्ही या भागात फिरून सगळे आपले कुमार डमरे असतील, रमाकांत सुरे असतील, दोनू पाटील आहेत, आपले अमोल डिसले आहेत, अनेक इथले माझे ओळखीचे काही शिक्षक बांधव आहेत. आमचे बनसोडे साहेब या भागात राहतात, विष्णू कांबळे साहेब या भागात राहतात. अनेकांना आम्ही इथं फिरून विचारलं की बाबा कुठले रस्ते राहिल्यात, कुठले गटर राहिल्यात. त्या करत असताना हा विषय आपल्या तुमच्याही नजर चुकीने आणि माझ्या नजर चुकीने
आणि मलाही वाटलं नव्हतं की तुमची ही अपेक्षा आहे की मला वाटलं की आता एवढा मोठा रोड चांगला झालाय त्याच्यानंतर प्युअर ब्लॉकची मागणी येणार नाही, परंतु त्या दिवशी अचानक आले आणि ते लगेच्या लगे आपण विषय मंजूर केला. फक्त आचारसंहितेमध्ये नाही अडकला तर याच पिरियडमध्ये तो सुद्धा विषय आपला म्हणजे काम मार्गीला लावून देण्याचं मी या ठिकाणी आश्वासन देतो. आणि या ठिकाणी अशा चांगला उपक्रम या हॅपी ग्रुपनं राबवला. मी हॅपी ग्रुपला माझ्या मनापासून राजभाऊच्या वतीनं आणि बार्शीकरांच्या वतीनं शुभेच्छा देतो. आणि तुम्ही इथं बोलून आमचा मान सन्मान केला त्याबद्दल धन्यवाद मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हा कार्यक्रम चालू असताना एका छोट्या मुलीने तिच्या आजीला घेऊन मला एक विनंती केली की काकू मला डान्स करायचा आहे, करू का? आणि अशा या ज्येष्ठ नागरिकांच्या स्पर्धेमध्ये एका छोट्या मुलीने अत्यंत सुंदर डान्स केला. हॅपी क्लब बार्शी आयोजित श्री गणेशोत्सवानिमित्त ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध स्पर्धांचं आयोजन केलेलं होतं. या स्पर्धांमध्ये बार्शी नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष कृष्णराज दादा बारबोले यांनीही ऐनवेळी आपली उपस्थिती दर्शवली, त्याबद्दल आभारी आहोत. सीता सुर्वे खुर्चीवर बसायचं येऊन इकडं. सुनीता जगताप. या सगळ्या आजींचं कौतुक करण्यासारखं होतं. हे सगळ्या आजी विशेष म्हणजे निरोगी होत्या. BP शुगर कोणालाही नव्हती. सगळ्या 60 ओलांडलेल्या आजी संगीत खुर्चीमध्ये अतिशय रममाण झालेल्या होत्या. बक्षीस मिळतंय हा तर उद्देश त्यांच्या मनामध्ये असेलही, पण आपण बालपणात जातोय हा आनंद मात्र त्यांच्या चेहऱ्यावर भरभरून दिसत होता. ह्यांची नावं पण खूप सुंदर होती. कोणाचं गंगूबाई, कोणाचं नंदा, कोणाचं सुनीता, कोणाचं चंदा, कोणाचं सुशीला. अशा इतक्या गोड नावांच्या गोड आजी सगळ्याजणी खेळामध्ये रमलेल्या होत्या. असा हा हॅपी क्लब बार्शी आयोजित ज्येष्ठ नागरिकांसाठी रंगलेला खेळ. संगीत खुर्ची हा अनुभव त्यांच्यासाठी वेगळाच होता आणि तो कदाचित नवीनही असेल. मनात आलं होतं ज्येष्ठ नागरिकांसाठी स्पर्धा घ्यायची आहे, पण संगीत खुर्चीमध्ये दमतील का? पण नाही हो, आमच्या सगळ्या आज्या अगदी रमलेल्या होत्या. त्यांच्या रंगीबेरंगी साड्यांच्या कलरमध्ये त्यांची रंगीबेरंगी मनही दिसत होती. अत्यंत मनमिळावू स्वभावाच्या एकत्र कुटुंबात वाढलेल्या आपल्या नातवंडांना सुसंस्कार घडविणाऱ्या सर्व आजी संगीत खुर्चीमध्ये इतक्या रमल्या होत्या की अगदी एकमेकींना मागे सारत खुर्ची पकडत आनंद घेत होत्या. प्रत्येकीच्या चेहऱ्यावर फक्त हास्य होतं. छान वाटतंय बाई, विचारलं की छान वाटतंय बाई, हा इतका छान गोड शब्द त्यांच्याकडून येत होता. त्यामुळे ही स्पर्धा घेताना खूप मज्जा आली. सगळ्याच आजी प्रचंड भरभरून आशीर्वाद देत सहभागी झालेल्या होत्या. यासारखं वेगळं सुख आणखी काय असतं. शेवटी या दोघीच राहिल्या. आमच्या सुशीला आजी तर अगदी दमत होत्या, पण तरी जिद्द होती त्यांच्यामध्ये. जिंकायचं होतं त्यांना आणि ते शेवटी जिंकल्या. इतकं छान सगळ्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य बघून मलाही खेळ घेण्यामध्ये उत्साह वाटत होता. असा हा हॅपी क्लब बार्शी आयोजित ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध स्पर्धांचं आयोजन केले गेलेलं होतं. आणि या स्पर्धा पाहण्यासाठी रोडवरती गर्दी जमलेली होती. हा एक वेगळा क्षण होता. आत्ता ही दोघं दिसत आहेत त्यातले काळ्या सफारीमधले जे आहेत ते जाधव काका. नुकतीच 2 महिन्यापूर्वी त्यांची शस्त्रक्रिया झालेली असतानाही अत्यंत उत्साहाने जाधव काका सहभागी होते. थांबा, काढू नका, थांबा जरासं, थांबा, तुम्ही मध्ये जाऊ नका अजिबात.
बॉल देत राहा तिथं, काढू नका. हो सर, गाडवे सर सरका बाजूला जरा, काढू नका अजिबात, बॉल बादलीतले काढू नका. हा टाका, एवढं वेळ ठेवू नका, द्या पटपट हातात. लावलाय का? हा द्या लवकर, बादलीतले घ्यायचे नाही. लास्ट आहे आता, लास्ट. हे बॉल आणून द्या पटपट, इथं कोण आहे ते लेकराला आणून द्या रे. चला टाका की, म्युझिक नाही लागत. वन टू थ्री स्टार्ट. लास्ट दिसत नाही चष्म्यामुळे. हळूहळू. अरे ह्या दोघी आल्या बघा, कोण आल्या बघा बरं का. हा ह्या दोघी आवरीन काळामधनं माहिती पडतील. तर का माग. हा चला पुढचे 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 चला. राजू अजून इथं राहिलेलं कोण आहे का? राजू राजू झालंय का? राजू चला 1 2 3 स्टार्ट. ढकलू नका, पळू नका. ही पोरगी पळायला लागली बघा तुमच्या पुढं. हे सर किती बाय आपण काय करावं लागली बाई. हाय का दोघी बी? नाही नाही, ही दोन आऊट, ही दोन बघा, ही दोन, या दोघांचा मेजर नाही उशिरा. हळू हळू कसली चालते नाहीच भारी बाई. तिघ बी, हे तिघ, हे तीन. आता ह्या तीन मध्ये लावूयात. ज्येष्ठ मंडळींचा उत्साह पाहून काही छोटी छोटी नातवंड सुद्धा आपली कला सादर करण्यासाठी उत्सुक झाली आणि त्यांनी गणपतीच्या गाण्यावरती अतिशय सुंदर डान्स केला. मायरा, शरू, आरोही, अमर, चैतू इतकी गोड निरागस मुलं आपल्या आपल्या गाण्याच्या बोलामध्ये रमलेली होती. असा हा हॅपी क्लब आयोजित श्री गणेशोत्सवानिमित्त ज्येष्ठ नागरिकांसाठी खेळ, विविध स्पर्धा, महिलांसाठी रांगोळी, मुलींसाठी रांगोळी. त्यानंतर प्रथम क्रमांक सुरेखा लंगोटे, लिंबू चमचा स्पर्धेमध्ये सुरेखा लंगोटे यांचा प्रथम क्रमांक आलाय. ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन केले होते. त्यामध्ये लिंबू चमचा, गोलात रिंग टाकणे, बादलीत बॉल टाकणे, भरभर चालणे, संगीत खुर्ची अशा विविध स्पर्धांचं आयोजन केलेलं होतं. आणि या स्पर्धांमध्ये सर्व ज्येष्ठ मंडळी अतिशय उत्साहाने उपस्थित होते. हॅपी क्लबच्या सर्व मेंबर्सनी यामध्ये सक्रिय सहभाग घेतला होता. आयोजक, हॅपी क्लबचे सगळे मेंबर्स आणि त्यांच्यासोबत मी स्वतः अतिशय उत्साहाने रमलेला हा खेळ फक्त ज्येष्ठ नागरिकांसाठी स्पर्धा आयोजित केलेली होती आणि अतिशय उत्साहाने सर्व ज्येष्ठ मंडळी यामध्ये सक्रिय सहभागी होती. असा हॅपी क्लब आयोजित ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध स्पर्धा पार पडल्या.